त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही। ही त्याची एक मोठी पाण्याची समस्या आहे। दुसरी समस्या म्हणजे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही आहे। ह्या भागामध्ये गेल्या 10 वर्षापासून अनेक समस्या आहेत। माझ्या माता भगिनी पाण्यासाठी वन हिंडत असतात, पाणी त्यांना मिळत नाही आहे। करंगडी एवढं पाणी असते, दिवसभर त्या पाण्यातच असतात, त्यांना पाणी मिळत नाही। त्या पाण्यासाठी अनेक वेळा इथं रस्ता रोको आंदोलन केलं महिलांनी, अनेक वेळा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अधिकारी वर्ग निर्लज्जासारखा पाठ फिरून पाठीमागं बघत नाही आहे, त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही। ही त्यांची एक मोठी पाण्याची समस्या आहे। दुसरी समस्या म्हणजे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याचे प्रश्न आहेत। ह्याच्या पाठीमागे एक मोठी कदमखण आहे। त्या कदमखनीत जर आज तिथं जाऊन जर शूटिंग जर घेतला तर तुम्हाला काय परिस्थिती आहे आणि कशी जनता तिथं राहते हे आपल्याला समजून येईल। तर एवढा मोठा पाला असतो आहे आणि झुडपं वाढलेले आहेत आणि त्या समस्यात तिथले नागरिक राहतात। ते झुडपं काढण्याचा कोण प्रयत्न करत नाहीत, ते लवाळे जे हे असतात ते पाडण्याचा प्रयत्न करत नाहीत। ह्या त्यांच्या मोठ्या समस्या आहेत। त्याशिवाय जे खनिज ज्या टायमाला पावसाळ्याचं पाणी येतं त्या टायमाला लोकांच्या घरातनी पाणी जातं, त्याचा निचरा होणं गरजेचं आहे। तो एक प्रश्न फार मोठा आहे आणि अशा अनेक समस्या आहेत न सांगण्यासारख्या आहेत। आता महापालिकेचे अधिकारी तुम्हाला कुठलाही जर काम घेऊन जर गेला तर जागा तुम्हाला भेटत नाही। कुठलीही कामं सांगायला गेला तर कुठलीही त्यांच्या हातून कामं होत नाहीत। आता आहे तर बघितलं तर 2 मिनिटात गायब असतो आहे आणि अशी महापालिकेची परिस्थिती आहे।